आपलं सिंपल हार्मोनिक मोशन पर्यंत झालेलं होतं राईट. अँड नाव स्टार्ट विथ वेव मोशन अँड साऊंड. Wave motion and sound. Oh, this is new chapter which is wave motion and sound. आपलं आतापर्यंत SHM झालं होतं राईट. SHM काय होतं? Periodic motion with ऑसिलेटरी मोशन राईट. त्याला पण आपण एक वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये दाखवलं होतं का दिस वे. तर आपले जे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे फॉर्म होणार ते SHM वरनं तर नाही येणार, हार्डली काही कन्सेप्च्युअल विचारला जाईल, बट द मेन इम्प्लिमेंटेशन इज इन दिस चॅप्टर वेव मोशन अँड साऊंड. जास्तीत जास्त प्रश्न जे विचारला जातील ते आता या चॅप्टर मध्ये नाही येणार. याच्यामध्ये फक्त आपण मोशन बद्दल डिस्क्राईब केलं होतं की ऑसिलेटरी मोशन आणि पिरियडिक मोशन काय असतं. त्यानंतर दोघांना मिळालं त्यानंतर काय भेटलं होतं आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशन राईट. त्याचे आपण एक्झाम्पल्स बघितले. देन वी सॉ पेंडुलम. पेंडुलमचे काही क्वेश्चन्स बघितले आपण. अँड त्याच्यानंतर काय होतं फ्री ऑसिलेशन, डॅम्प्ड ऑसिलेशन, फोर्स्ड ऑसिलेशन आणि रेझोनन्स. याच्यामध्ये एवढाच पार्ट. बट आता पुढे वेव्ह मोशन अँड साऊंड मधनं आपल्याला जो मेन क्वेश्चनचा पार्ट जो येणार आहे तो. सो दिस बिकम्स आवर वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक्स ॲज सेम ॲज दॅट ऑफ आवर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसे जास्त कन्सेप्ट होते तसं सेम इथे पण होणार. तर मग सगळ्यात पहिले काय असतंय व्हॉट इज वेव्ह. Yeah, wave is a form of disturbance. What is it? It is a form of disturbance. It is a form of disturbance which travels through a material medium. Which travels through a material medium or vacuum. Which travels through a material medium or vacuum due to repeated periodic motion. Due to repeated periodic motion of the particles. Due to repeated periodic motion of the particles of the medium about their mean position. काय कळलं तुम्हाला वेव्ह. व्हॉट इज अ वेव्ह. सगळ्यात पहिले काय आहे काय दिले फर्स्ट स्टेटमेंट. इट इज अ डिस्टर्बन्स. पुढे काय विच ट्रॅव्हल्स थ्रू अ मटेरियल मीडियम और व्हॅक्यूम. मटेरियल मीडियम म्हणजे काय. इट कॅन बी एनी मीडियम सॉलिड लिक्विड और गॅस. आणि व्हॅक्यूम म्हणजे काय where there is no medium. त्या तिघांना सोडून जे पण काय राहील that will be our vacuum. त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे repeated periodic motion of the particles of the medium. पार्टिकल्स कशाचे पिरियडिक मोशन मध्ये येणार आहे मीडियमचे, ना की त्या ऑब्जेक्टचे which is creating the wave. ठीक आहे. पार्टिकल्स ऑफ द मीडियम अबाउट देअर मीन पोझिशन म्हणजे काय झालं हे कोणतं मोशन झालंय
Isn't this a SHM? Yes. Repeated periodic motion about mean position. हे काय झालं? SHM झालं. SHM ऑफ कोणाचा SHM आहे? Particles of the medium. बरोबर का? हे समजून येते का डेफिनेशन मधनं? की वेव काय आहे? इट इज अ डिस्टर्बन्स which requires a material medium or vacuum to travel. बरोबर? आणि त्याचे पार्टिकल्स आहे मीडियमचे. दिस मीडियम याचे पार्टिकल्स काय होणार आहे? दे विल बी परफॉर्मिंग SHM. SHM काय होतं? आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. काय होतं? पिरियोडिक ऑसिलेटरी मोशन. म्हणजेच काय होईल? सिंपल हार्मोनिक मोशन. हेच लिहिलं सगळ्यांनी. नेक्स्ट लाईन वरती या, स्टार करून एक पॉइंट लिहा. आणि हा क्वेश्चन तुम्हाला कधी ना कधीतरी कुठे ना कुठे तरी भेटेल. सो दिस बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट की एनर्जी ऑन अ प्रेशर, एनर्जी ऑन अ प्रेशर are transferred from one place to another, are transferred from one place to another in medium or space, in medium or space due to wave motion, due to wave motion. रिपीट करायचं का पुन्हा? The energy from pressure are transferred from one place to another in medium or space due to wave motion. काय काय ट्रान्सफर होत असते? Energy and pressure. Energy and दोन काय ट्रान्सफर होत असतात ड्यूरिंग अ wave motion. Mostly these two are transferred whenever there is a material medium involved. बरं, जिथे कुठे पण मटेरियल मीडियम इन्व्हॉल्व असेल ह्या दोन गोष्टी जर असणारच असणार, देयर विल बी एनर्जी अँड देयर विल बी प्रेशर. आता प्रेशर कसं, जसं आपण आपलं चॅप्टर पुढे जाईल तसं कळेल. बट साऊंड एनर्जी हे जर ऐकलंय, साऊंड एनर्जी कशामुळे असते? आवाजामुळे. आवाज होतोय त्याच्यामुळेच एनर्जी पास होतीये. म्हणजे काय? आवाजासोबत एनर्जी ट्रॅव्हल करते. राइट? हे तर क्लियर आहे. तर प्रेशर कसं, दॅट विल स्टडी इन द कमिंग टॉपिक्स. पण दिलेले. देन राइट टाइप्स ऑफ वेव्स. की वेव्स कोणत्या प्रकारच्या आहेत? कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात वैद्य? फर्स्ट वन that is mechanical waves. First is मेकॅनिकल वेव्ह. काय असू शकतं मेकॅनिकल वेव्ह? इट इज बेस्ड ऑन अ मीडियम. हा, तो मेकॅनिकल वेव्ह काय होईल? या मेकॅनिकल वेव्स can be propagated. Mechanical waves can be propagated or produced. Mechanical waves can be propagated or produced only in material medium. Only in material medium. Material medium म्हणजे मी काय सांगितलं होतं?
सॉलिड लिक्विड गॅस या तिघांपैकी कोणतं पण मीडियम तिथे असू शकतं. एक्झाम्पल काय होईल मेकॅनिकल वेव्हचं? वॉटर वेव्ह. आणखी ॲज अ मोस्ट कॉमन एक्झाम्पल वॉटर वेव्ह तरी खूप आणि साऊंड. साऊंडला मटेरियल लागतं. सो एक्झाम्पल द्या साऊंड. म्हणजे जवळच थोड्यासा दूरचं पकडायला जायचं आहे. साऊंड आणि वॉटर वेव्ह द्या. And second is electromagnetic wave. Electromagnetic wave. क्या कशा असतील मग? हाँ? What will be electromagnetic wave? Can be traveled in vacuum. Yes. So there is no requirement of medium. There is no requirement of medium for propagation or production of electromagnetic waves. तर याचा अर्थ असं नाही की तिथे मीडियम नसलंच पाहिजे. मीडियम असलं तरी चालेल, मीडियम नसलं तरी चालेल. ओके. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं एक्झाम्पल काय आहे? डू यू नो? Light. Yes, it is the only example. Example. Light. Light is a form of electromagnetic wave. Electromagnetic wave ही एकाच प्रकारची त्याची फक्त आपण फ्रिक्वेन्सी वगैरे चेंज करून त्याचा आपलं कलर वेगवेगळे होते, त्याचा युजेस वेगळा वेगळा होतो. ते कसं आपण पुढे बघू. त्याच्यामध्ये आणखी तुम्ही लिहू शकता एक्स-रेज, UV रेज, माइक्रोवेव्स, इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम. वो सब उसमें जितना भी आएगा वो सब इधर आएगा. ते काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिकच आहे ना. स्पेक्ट्रम म्हणजे काय? त्याच्या फ्रीक्वेंसी वाइज त्याला अरेंज करना, याला स्पेक्ट्रम म्हणतात. त्याच्यामध्ये तुम जो कुछ भी डाल सकते हो वो सब इसके एग्जांपल में. मी काय सांगितलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही एकच आहे. याची फक्त फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ चेंज केली की आपल्याला वेगळे वेगळे इकडे प्रोडक्ट्स भेटतात. वन विल बी एक्स रे, UV रे, गामा रे, मायक्रोवेव्ह अँड ऑल दॅट. ते आपण इकडे बघू. तुमचं जे रेडिओ चालतं घरी, रेडिओ बघितला असेल, फोनवरचा रेडिओ, व्हॉट एव्हर रेडिओ, दॅट इज ऑल्सो वर्किंग ऑन दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तुमचं वायफाय झालं, फोन कॉलिंग झालं, हे सगळं कशावरती काम करतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वरतीच काम. इव्हन तुमच्या घरातलं जे मायक्रोवेव्ह ओव्हन असतं, that also works on the same electromagnetic waves. And next we will be studying now types of mechanical waves. Types of mechanical waves. Types of mechanical waves. तर बेसिकली दोन प्रकारचे मेकॅनिकल वेव्स असतात. फर्स्ट विल बी स्टडीइंग इट्स longitudinal waves. काय असतात longitudinal waves? No? Anyone?
स्ट्रेट वेव्स. उभ्या स्टँडिंग हां परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर काय? वेव्ह परपेंडिक्युलर वरती निघून जाईल. परपेंडिक्युलर काय? हां जातो तुमचं डायरेक्शन में रहेगा. परपेंडिक्युलर काय? टू द मीडियम. परपेंडिकुलर टू द मीडियम. तुम्हारी सोच बराबर जा रही है, डायरेक्शन बराबर नहीं है असं म्हणावं लागेल. तुम्हारी डायरेक्शन ऐसे जा रही है, वो ऐसे होनी चाहिए असं जायचं. लिहा त्याच्यामध्ये a wave in which particles of the medium vibrate in the same direction of propagation of wave. In the same direction of propagation of wave. ते लिहिलेलं काय तुम्ही? सर लॉंगिट्यूड असे लॉंगिट्यूड जरी तसे असला तरी लॉंगिट्यूड वेव्स तर असेल ना. जॉग्राफी नाही लावणार इथं. जॉग्राफी नॉट आलं. काय लिहिले? वायब्रेट इन द सेम डायरेक्शन ना, राईट? वायब्रेट. तर वायब्रेट करणं म्हणजे काय असते? टू अँड फ्रो मूवमेंट, राईट? सो देयर विल बी मोशन इन दिस वे. एकदा पुढे जाणार, मागे येणार, पुढे जाणार, मागे येणार. Isn't this same as that of simple harmonic motion? Yes. Periodic oscillatory motion about a mean position, right? Examples बताओ. Longitudinal example, longitudinal waves. Best example is sound. साऊंड जेव्हा आपण प्रोपोगेट होत असतं त्याच्यामधले जे मीडियमचे जे पार्टिकल्स आहेत ते कसे व्हायब्रेट करतात इन द सेम डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ साऊंड. बट लाईट असंच आहे का? आणि लॉंगिट्युडनल वेव्ह, सगळ्यात पहिले लॉंगिट्युडनल वेव्स विल ऑलवेज रिक्वायर अ मटेरियल मीडियम. व्हाय? बिकॉज दे आर टाइप्स ऑफ मेकॅनिकल वेव्स. बरोबर, हेडिंगच टाकले टाइप्स ऑफ मेकॅनिकल वेव्स. त्याच्या खाली जेवढे पण लिहिणार आपण दे विल ऑलवेज रिक्वायर अ मटेरियल मीडियम. एक्झाम्पल आहे साऊंड. त्याच्या खाली लिहा, पॅराग्राफ मध्ये लिहा, लॉंगिट्युडनल वेव्स कॅन बी प्रोड्युस्ड. लॉंगिट्युडनल वेव्स नाहीतर एल वेव्स म्हणून जरी लिहिलं तरी चालून जाईल. एवढं मोठा शब्द नसेल लिहायचं. लॉंगिट्युडनल वेव्स कॅन बी प्रोड्युस्ड इन ऑल द थ्री मीडियम्स. कोणते कोणते? ब्रॅकेट करून घ्या. सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आणि नेक्स्ट पॉइंट लिहा, खालच्या लाईन मध्ये स्टार करून द्या पॉइंट which says the waves produced in air are always longitudinal waves. डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. The waves produced in air are always longitudinal waves.
ऑप्शन मध्ये येणार लॉंगिट्युडनल, आणखी त्याचा दुसरा प्रकार, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक, किंवा कॅन बी एनी वन ऑफ देम. आणि आणखीन एक लिहा 4 पॉइंट, याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. Waves which travel through spring, waves which travel through spring, when it is waves which travel through spring when it is pushed or pulled, when it is pushed or pulled at one end, at one end are longitudinal waves, म्हणजे L waves दिया हुआ, capital L आगे waves. स्प्रिंग मध्ये प्रोड्यूस होणाऱ्या वेव्स नेहमी कोणत्या असतात? These are longitudinal waves. कारण स्प्रिंग कधी पण फ्रंट आणि बॅक मध्ये व्हायब्रेट होऊ शकते, काशीस व्हायब्रेट होऊ शकते ना, आणि ओढल्याच्या नंतर सोडल्यानंतर कुठे जाणार स्प्रिंग? स्ट्रेट त्या डायरेक्शन मध्ये जाणार की वरती जाते कोणाची, नाही ना. जर एक्सेप्ट असं खाली केलं नाही तर मला माहिती आहे तुमचं डोकं कुठं जाणार. जे दाखवलं ते तर नाही पकडणार पहिले, जे नाही ते स्प्रिंगला खाली दाबलं तर काय होईल. आणि एअर मध्ये प्रोड्यूस होणाऱ्या वेव्स नेहमी कोणत्या असतात? These are always longitudinal waves. आणि longitudinal waves can be produced in all the three mediums. म्हणजे sound can travel through all the three medium because sound is a longitudinal wave and longitudinal wave can travel through all the three medium. So sound can also travel through all the three mediums. नेक्स्ट लिहा खालच्या लाईन वरती पॅराग्राफ बोलून द्या. when a longitudinal wave passes through air the density of air when a longitudinal wave passes through air, the density of air changes continuously. The density of air changes continuously and pressure and energy are being transferred. काय कळलं याच्यामध्ये तुम्हाला? काय कळलं सांगा पटकन. असं पण नाही या काय खूप अवघड प्रश्न होतो. काय कळाले? काय कळलं शेते? अजून इतक्या वेळ तू बोलत होता, आता बोल ना, सांग पटकन. जेव्हा लॉंगिट्युडनल एअर म्हणजे हवेतून जाते तेव्हा डेन्सिटी हवेची डेन्सिटी असते कंटिन्युअसली म्हणजे प्रेशर आणि एनर्जी त्याला ट्रान्सफर. आणि व्हॉट अबाउट डेन्सिटी? डेन्सिटी चेंजेस कंटिन्युअसली. चेंज होती कशी तर बघा, इफ दिस इज द एअर कॉलम, याच्यामधनं आपली काय होणार आहे? लॉंगिट्युडनल वेव्ह आता काय होणार आहे? पास होते. तर इट इज ऑलवेज डिवायडेड इनटू सम पार्ट्स. तर जेव्हा आता इकडनं साऊंड
क्रिएट होईल. जसं मी आता बोलतोय तर काय होणार, जसं मी साऊंड क्रिएट करणार तर साऊंड क्रिएट झाल्याच्या नंतर काय काय ट्रान्सफर होत असते. सगळ्यात पहिले तर प्रेशर अँड एनर्जी. तर इथे हाय प्रेशर क्रिएट होईल पहिल्या याच्यामध्ये. तर हे हाय प्रेशर क्रिएट झाल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रेशर आपण बघितलं होतं. प्रेशर झालंय ना, प्रेशर ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो. मग आता इथे हाय प्रेशर क्रिएट होईल. मग ते हाय प्रेशर कुठे ढकलेल, समोर. मग इथे पुन्हा हाय प्रेशर होईल. इथे काय करणार, पुन्हा समोर साईड. मग इथे काय होईल, हाय प्रेशर ते पुन्हा येतो. बट आता बघा, इफ दिस इज अंडर अ हाय प्रेशर, इफ दिस इज अंडर अ हाय प्रेशर तर पुढचा कसा राहील, लो प्रेशर. त्याच्यानंतर पुन्हा it will be again under a high pressure and then again low pressure, then again high pressure. This is the way in which longitudinal waves pass. आता जिथे कुठे पण हाय प्रेशर असते, these all high pressure areas are called as, काय म्हणतात, these are called as the rarefactions. Wait, rarefaction nahi. These are called as the compressions. These are called as compression. आणि याला काय म्हणतात, फ्रॅक्शन नाहीये ते, FACTION, रेअर फ्रॅक्शन. जिथे एअर कॉम्प्रेस होणार तिथे काय होणार, कॉम्प्रेशन. जिथे डेन्सिटी कमी होणार तिथे काय होणार, रेअर फ्रॅक्शन. हे ड्रॉ करा एकदम. दिस इज द वे इन विच longitudinal waves propagate through mediums, especially air. पटपट काढा, जास्त खेळू नका. याच्यामध्ये लिहा, द कॉम्प्रेशन्स आर द हाय डेन्सिटी areas. Compressions are the high density areas, whereas rarefactions are low density area. Are high density areas, whereas rarefactions are low density areas. नेक्स्ट सेकंड म्हणजे आता फर्स्ट लिहून झालं आपलं, हे झालं लॉन्गिट्युडिनल वेव्ह. दॅट सेकंड दॅट वी हॅव ट्रान्सवर्स वेव्स. ट्रान्सवर्स वेव्स काय होईल बघा त्याच्यामध्ये, तिकडे काय होतं, सेम डायरेक्शन. आता इथे काय होऊ शकतं, अपोजिट डायरेक्शन. उलट कसं व्हायचं का, फिक्शन आहे का,
Any direction. इथे कोणतं बोल डायरेक्शन आहे नाही. ट्रान्सव्हर्स वेव्ह असते जिथे व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल इज परपेंडिक्युलर टू द पार्टिकल्स मोशन ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम. या त्याच्यामध्ये अ वेव्ह इन विच सेम लिहायचं फक्त व्हायब्रेट इन द सेम डायरेक्शनच्या ऐवजी परपेंडिक्युलर लिहा. व्हायब्रेट परपेंडिक्युलर to the direction of propagation. Vibrate perpendicularly. Vibrate perpendicular to the direction of propagation of waves. The longitudinal waves मध्ये आपण बघितलं it can be produced in all three medium. solid, Gas. liquid and gas. But what about transverse waves? हे घालू. आणि आणखीन एक पॉइंट दिला त्याच्यात खाली they can be produced in all three mediums. But काय होतं आणखीन एक पॉइंट which will give us the clear picture. हाँ अरे propagation च्या याच्याबद्दलच लिहिलं आहे. The waves produced in air. Waves produced in air are always Longitudinal. longitudinal. बघा आता transverse waves मध्ये काय these transverse Solid waves and liquid. will be always produced in solid and liquid only. Yeah, these are produced in solid and liquid medium only. स्टार करून लिहा आपण. असे डायग्राम बनवा. काय होणार दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. पार्टिकल्स कसे व्हायब्रेट करणार परपेंडिक्युलर टू इट. याच्यामध्ये वी नथिंग हॅव एनीथिंग लाईक कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन असं कुछ भी नाही. आणि शेवटीला फक्त इथे लिहा डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. काढलं इथपर्यंत. त्याच्यानंतर एक पॉइंट लिहा. आता स्टार करून लिहा पॉइंट विच कॅन बी आस्क्ड टू यू इन मेनी डिफरंट फॉर्म्स अँड डिफरंट एक्झाम्स. बऱ्याच वेळेस येणार आहे क्वेश्चन तुम्हाला. लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह. लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह बट not a mechanical wave. Light
is a transverse wave, but not a mechanical wave. असं का बरं? Light can travel in vacuum. Light can travel in vacuum also, but can mechanical waves travel in vacuum? But the vibration of the particles is perpendicular to the direction of propagation. त्याच्यामुळे light is a transverse wave. But there is no compulsion of medium for light to travel, so it does not come under the domain of mechanical waves. लिहिलंय. त्याच्यानंतर आणखीन एक लिहा. The wave produced, खालच्या लाईन वरती लिहा. The wave produced by moving one end. The wave produced by moving one end of long spring or rope up and down rapidly whose other end is fixed. Are transverse wave. Are transverse wave. आता तुमचा पॉइंट हर्षवर्धनचा, ज्यांचं म्हणणं होतं की स्प्रिंग अशी दाबली तरच फ्लॅश होईल, अशी केली तर काय होणार, असं केलं तर काय होणार? आता Transverse. इट विल क्रिएट अ ट्रान्सवर्स वेव्ह. त्याच्यानंतर आणखी तुम्ही जिम मध्ये बघितलं असेल, दोन दोरा लावले असेल त्याला असं करतात. तुम्ही दोरी तर वर खाली करताय जागच्या जागी, पण ती वेव्ह पुढे का चालली आहे? बिकॉज इट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह. तुमचा मोशन कसा आहे? युअर मोशन इज परपेंडिक्युलर, बट वेव्ह तर पुढे चालली आहे ना. दॅट इज ऑल्सो कम्स अंडर ट्रान्सवर्स वेव्ह. घरी बेडशीट झटकलंय, कधी बेडशीट झटकताना काय करतो आपण? वर खाली करतो बेडशीटला, पण ती वेव्ह पुढे का जाते? दॅट इज ऑल्सो अ transverse wave. कि motion of the particle was perpendicular but propagation was in this direction. कळलं? Then आणखीन एक लिहायचं खालच्या लाईन वरती. The water waves त्याला ब्रॅकेट मध्ये लिहा ripples. रिपल्स ची स्पेलिंग बघा. हा हा नाही REPULS ने लिहिलं काय लिहिलंय? द वॉटर वेव्ह ब्रॅकेट मध्ये रिपल्स फॉर्म्ड ऑन वॉटर सरफेस when a stone is dropped in it. When formed on water surface when a stone is dropped in it are also transverse waves किंवा T waves पण लिहू शकतात. इकडे काय बघितलं होतं आपण? वी हॅड कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. इधर क्या हो गए है? हाँ काय असते? ऑल वी हॅव इज क्रेस्ट अँड काय असते? क्रेस्टच्या अपोजिट ट्रफ म्हणतात किंवा ट्रो पण. म्हणजे हायेस्ट पॉइंट ला काय म्हणणार आहे?
crest, and this bottom point will be TH नहीं TR. TROUGH. प्रो म्हटलं तरी चालेल, ट्रफ म्हटलं तरी चालेल, शेवटीला आपल्याला एक्झाम मध्ये जाऊन टिकच करून यायचं. वाय होणार नाही आपल्याला. बनवलंय तर आता सांगा या दोघांना लक्षात कसं ठेवायचं. चला लॉंगिट्युडिनल व्हेवला अगोदर मध्ये परपेंडिक्युलर ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणलं तरी इन एनी डायरेक्शन काही म्हणायला लागलं. नेमकी लक्षात ठेवायचं कसं की लॉंगिट्युडिनल वेव्ह विल बी ऑलवेज पॅरलल अँड ट्रान्सव्हर्स वेव्ह विल बी ऑलवेज परपेंडिक्युलर. एवढं लक्षात ठेवायचं की सगळ्यात पहिले मेकॅनिकल वेव्हज विल बी ऑफ टू टाइप्स. कोणते? लॉंगिट्युडिनल अँड ट्रान्सव्हर्स. कॅपिटल लेटर शिकलेत का सगळे? नर्सरी कोणी फेल आहे का नाही? पास आहे सगळे. तर एल कसं काढतात सांगा बरं मला. पहिले स्टँडिंग लाईन काढता की स्लीपिंग लाईन काढता? पहिले स्टँडिंग लाईन काढता, मग काय काढता? स्लीपिंग लाईन. राईट, स्टँडिंग लाईन देन स्लीपिंग. आणि टी कसं काढता? पहिले स्लीपिंग लाईन अँड देन स्टँडिंग. राईट. तर सगळ्यात शेवटीला काय काढताय तुम्ही? Sleeping. Here you are drawing standing line and here in this case Sleeping. Right, लक्षात होतं? या अगोदर सांगितलं होतं इफ इट इज वर्किंग फॉर यू भाई दुनिया कुछ भी सोचे तुम अपना अपना करो. ठीक आहे. लॉंगिट्युडिनल वेव्ह मध्ये सगळ्यात लक्षात ठेवायचं शेवटीला काय काढलं? स्लीपिंग लाईन काढली. म्हणजे कुठे राहील ते? दॅट विल बी इन द सेम डायरेक्शन ऑर पॅरलल. आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये परपेंडिक्युलर. राईट, लक्षात होतं? हो. असं लक्षात ठेवायचं की तुमच्या झालेल्या पोराला पण शिकवता आलं पाहिजे. ठीक आहे. राईट, लक्षात आता सांगायचं आम्हाला होतं एक सर्क्युलर मस्त काही पण शिकून यायचं ना आम्हाला काही सांगायचं लक्षात ठेवायचं आणि आम्हाला सांगायचं अजून तुम्हाला पण शिकवा म्हणतो है ना. ओके, त्याच्यामध्ये लिहा टर्म्स रिलेटेड टू वेव्ह. नेक्स्ट हेडिंग टाका टर्म्स रिलेटेड टू वेव्ह. आता राहिला याच गोष्टी इकडे काय असणार आहे? क्रेस्ट आणि ट्रो होतं. इकडे काय होतं? कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. इट कॅन बी प्रोड्युस्ड इन सॉलिड अँड लिक्विड. It can be produced in solid, liquid and gas. It is parallel and it is perpendicular. Light कशाचं example आहे? Transverse wave but not a mechanical wave. का बरं? Because there is no requirement of medium for light to travel. असलंच पाहिजे असं नाही. असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. Then next काय आहे होतं आपलं? और बस इतकंच आहे. दिस कॅन नॉट बी प्रोड्युस्ड इन एअर. एअर मध्ये प्रोड्यूस होणारी नेहमी कोणती असणार? लॉंगिट्युडिनल वेव्ह. एवढ्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या नाही. याच्यावरनं क्वेश्चन येणार. दीज आर द इम्पॉर्टंट टॉपिक्स. ठीक आहे. दोघांचं कंपॅरिझन माहिती पाहिजे की काय आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं हेडिंग आता? टर्म्स रिलेटेड टू वेव्ह. याच्यामध्ये काहीच नाही. सेम थिंग आहे. वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी अँड ऑल दॅट याची गरज आहे. लिहिलंय ना मग टाकले तर मग काय लिहायलाच पाहिजे का? वेव्हलेंथ काय असते माहितीये? वेव्हलेंथ राहिलो का ना आपलं मागच्या वेळेस?
हा वेवलेंथ लिहा. बाकी फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, वन ऑसिलेशन हे सगळं लिहिलंय आपण. ये लिखो. एम्प्लीट्यूड पण नाही लिहिलेलं आपण आधी. लिहिलेलं आहे सर. हा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट लिहिलंय. पण एम्प्लीट्यूड मध्ये साऊंडच्या बाबतीत काहीच नाही लिहिलं त्याच्यामध्ये. व्हॉट इज एम्प्लीट्यूड बस वही लिखाय. एम्प्लीट्यूड मुळे काय होतं, कशामुळे होतं, तेच का होतं हे तो लिहाय ना. या वेवलेंथ मध्ये आहे डिस्टन्स बिटवीन two consecutive crest or trough. Two consecutive crest or trough. याला काय म्हणणार? वेवलेंथ. कन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? एकानंतरचा एक, राईट? किंवा जस्ट नेक्स्ट विल बी कन्सिक्युटिव्ह. तर this is our first crest, right? And this is our second crest. या दोघांमधलं जेवढं पण अंतर आहे that will be our wavelength. किंवा या ट्रो मधलं आणि या ट्रो मधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार आपण? वेवलेंथ. तुम्ही इथून पण मोजू शकता त्याला, या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत. यू कॅन मेजर इट फ्रॉम एनीवेअर. दोन क्रेस्ट मधलं पकडा, दोन स्टार्टिंग पॉइंट मधलं पकडा, दोन ट्रो मधलं पकडा. इट विल ऑलवेज रेफर टू द सेम थिंग. दॅट इज काय होतंय? वेव. तर याचा असाइनमेंट काय होईल मग? मीटर. लिहिताना सुद्धा सगळ्यात पहिले डिस्टन्स आहे. मी तुम्हाला कसं अगोदर सांगितलं डिस्टन्स कशाचा मधलं मोजा. युनिट तर तेच राहणार. या डिस्टन्स बिटवीन काय SI युनिट इज मीटर्स. आणि कशाने रिप्रेझेंट केलं जातं याला? लॅम्बडा. जिथे तुम्ही वेवलेंथ हेडिंग टाकली त्याच्या पुढे असं ड्रॉ करू शकता. लॅम्बडा. जमलं नाही तर याला शेवडा म्हणायचं नाही. तुम्हाला जमत नाहीये त्याला शिवाय नाही काढायचं. नेक्स्ट टू द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय असते? हेडिंग नका टाकू. यू हॅव रिटन इट, राईट? काय असते फ्रिक्वेन्सी? number of oscillations completed in 1 second or per unit time. तर लिहायची गरज नाहीये, आपण लिहिलंय. then we had time period. काय असते टाइम पिरियड? complete one oscillation. आणि टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचा काय संबंध आहे? How they are related to each other? जब वो भाई बहन है, माता पिता है, क्या है? अरे झालं यार तुमचं. टाइम is equals to 1 upon frequency. लिहा. टाइम पिरियड is equals to 1 upon frequency. स्टार्ट करून लिहा हा पॉइंट. Because we will be using this. पूर्ण लिहा. Time is equals to 1 upon frequency. टाइम ला कशाने दाखवलं होतं आपण? कॅपिटल T. And frequency with लॅम्बडा. नाही लॅम्बडा नाही, सॉरी. F किंवा त्याला असं म्यू दाखवतात, काही ठिकाणी असं V टाइप दाखवतात, काही ठिकाणी U दाखवतात. बट आय विल टेल यू टू रिप्रेझेंट इट युजिंग F ओनली. F म्हणजे फ्रिक्वेन्सीज होणार. तिथे त्याला असं फॅन्सी काढायला जायचं नाही, ते असं काढतात काही काही याच्यामध्ये असं असते. हां हां, ते फालतूपणात जायचं नाही. तो मास्टर जरी काढत असेल कॉलेज मधला असा, मेरे शून्य का नेट निकालने का. नंतर कन्फ्युजन होतं.
तुम्ही मध्येच फ्रिक्वेन्सी एफ ने डिनोट करायला लागणार अर्ध्या रस्त्यामध्ये ते म्यू होतं म्यूचं खाली व्ह्यू होऊन जातं ते काही जात नाही. सो फ्रिक्वेन्सीचं ऐसा युनिट काय मग Hertz. हर्ट्स आणि हर्ट्स काय असतं एक्झॅक्टली 1/second. 1/second or second inverse. Right. Then write down the next as amplitude. काय लिहायचंय amplitude काय असतंय Maximum displacement. yes नेक्स्ट नेक्स्ट लिहा थर्ड कुठलं आहे ते कुठल्या नंबर चालू आहे आणि सगळ्यात पहिले काय दिलं होतं वेव्हलेंथ दिलं देन टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी देन एम्प्लिट्यूड अँड देन राईट स्पीड स्पीड SPEED स्पीड कशाची स्पीड आता वेव्हची स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे स्पीडचा फॉर्म्युला काय असतो Distance upon time. डिस्टन्स अपॉन टाइम तर एरेज करतो इकडे स्पीडचा फॉर्म्युला असतो काय डिस्टन्स अपॉन टाइम दिस इज अ वे तुम्हाला हे डिस्टन्स माहिती आहे का किती येतं इथून इथपर्यंत हे डिस्टन्सला काय म्हणतात distance that will be called as the wavelength right? आणि हे एवढं मोशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो याला काय म्हणतात टाइम पिरियड टाइम पिरियड इज व्हॉट टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन आणि हे पूर्ण एक ऑसिलेशन आहे का इथपर्यंतचं आणि यालाच आपले हे जे डिस्टन्स आहे हे वाला हॉरिझॉन्टल याला काय म्हटलेलं आपण वेव्हलेंथ राईट सो डिस्टन्स आपलं कोणतं आहे वेव्हलेंथ किंवा सगळ्यात पहिले आपण वर्ड्स मध्ये लिहू डिस्टन्स काय झालं आपलं वेव्हलेंथ आणि वेव्हलेंथ कंप्लीट करायला लागणारा टाइम काय आहे आपला वेव्हलेंथला कशाने रिप्रेझेंट केलंय लॅम्डा आणि टाइम पिरियडला बर जर आता if t is equals to 1 upon f तर मी f ला 1 upon t लिहू शकतो का सो लॅम्डा याला मी असं पण लिहू शकतो लॅम्डा मल्टिप्लाइड बाय 1 बाय t राइट सो 1 बाय t कशाची इक्वल आहे f च्या सो लॅम्डा मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी सो तुमचा फॉर्म्युला काय निघून आला इथनं स्पीडचा स्पीड इज इक्वल्स टू Wavelength into frequency. wavelength multiplied by frequency झालं फॉर्म्युला कुठून आला तर एक्झाम मध्ये फॉर्म्युला जरी नाही आठवला तरी बनवता आला पाहिजे की हाच फॉर्म्युला कसं काय आला तर नॉट नेसेसरी त्यावेळेस तुम्हाला वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीज दिल्या जाईल कधी कधी वेव्हलेंथ आणि टाइम पिरियड देऊन टाकतील
मग त्या केस मध्ये काय करायचं? वेव्हलेंथ डिवाइडेड बाय टाइम पिरियड. तर मला आता सांगा, जर आपण साऊंडचं ॲम्प्लिट्यूड वाढवलं तर स्पीड वाढेल का किंवा कमी होईल? वाढेल. कसं काय? ॲम्प्लिट्यूड वाढलं, डिस्टन्स पण वाढलं. डिस्टन्स वाढेल ना, वेव्हलेंथ थोडी वाढेल. मग एकच आहे ना डिस्टन्स. ॲम्प्लिट्यूड कोणतं डिस्टन्स आहे? ॲम्प्लिट्यूड इज द वर्टिकल डिस्टन्स. असं डिस्टन्स आहे. आणि वेव्हलेंथचा डिस्टन्स कोणता आहे? ये वाला. तर मी वेव्हलेंथ म्हणलं का? व्हॉट आय सेड वॉज ॲम्प्लिट्यूड. तर ॲम्प्लिट्यूड वाढवल्याच्या नंतर स्पीड मध्ये काही फरक पडेल का? नाही. तुम एम्पलीट्यूड को कुछ भी कर लो, स्पीड में कोई फरक लिया. काय लिहिणार आता? काय लिहिणार स्टेटमेंट? असं काही नाही लिहायचं. त्याच्यामध्ये लिहा एम्पलीट्यूड इज इंडिपेंडेंट ऑफ स्पीड किंवा स्पीड इज इंडिपेंडेंट ऑफ एम्पलीट्यूड. सेकंड वाली लिहा स्पीड इज इंडिपेंडेंट ऑफ एम्पलीट्यूड. इंडिपेंडेंट म्हणजे काय? दोघांचा काही संबंध नाहीये. तू तेरी जिंदगी में खुश, मैं मेरी जिंदगी में खुश, है ना? स्पीड इज इंडिपेंडेंट ऑफ एम्पलीट्यूड. म्हणजे एम्पलीट्यूड कमी जास्त जरी केला तरी स्पीड वरती काहीही फरक पडणार नाही. याच्यावरनं ना आणखीन एक गंमत येणार आहे पुढे तुमचा आता ऑप्टिक्स मध्ये. फिर देखते हैं कैसे मजा येईल. याचं एम्पलीट्यूडच होतं, त्याच्यानंतर वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी पण आपली मजा घेणार आहे. डोंट वरी, मी आहे समजून सांगेल सगळ्या गोष्टी. पण एवढं आहे की शिकवत असताना लक्ष इकडे द्यायचं. असं नाही की मी तुम्हाला कधी बोलूच दिलेलं नाही क्लासमध्ये, पण जेव्हा मी सांगत असतो कोणत्या गोष्टीचं तेव्हा लक्ष देतो. ओके, सो नाउ विल स्टॉप ओव्हर हियर. आज काय काय झालं आपलं? टाइप्स ऑफ वेव्ह, मेकॅनिकल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, राईट? सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तुमचा सगळं जे काही लाईट, UV रेज, गॅमा रेज, एक्स रेज, व्हॉटएव्हर सगळं तुमचं कशामध्ये येणार? इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये. आणि बाकीच्या सगळ्या वेव्हज कशामध्ये क्लासिफाय होणार? मेकॅनिकल वेव्ह. त्यानंतर आपण साऊंड बद्दल काहीतरी बघितलं होतं, राईट? नाही, साऊंड नाही, longitudinal waves. Sound will always be a longitudinal wave. ती कधीच ट्रान्सफर वेव्ह होणार नाही. Either it is passing through liquid or solid or whatever, it will always be a longitudinal. Longitudinal wave can never be produced in are always gas waves are always longitudinal. And the waves in air will never be transverse waves. Transverse waves will always be produced in solid and liquid. आणि ट्रान्सव्हर्स वेव्स कशा असतात? परपेंडिक्युलर की पॅरलल? परपेंडिक्युलर. कसं लक्षात ठेवायचं? टी आणि पॅरलल. कोणाला सांगायचं नंतर लक्षात ठेवायचं ते पण.